पण आता इगतपुरी तालुक्यातील ह्या माझ्या गोंदे गावामध्ये इथं आम्ही आता सगळे माझं कुरेगाव गोंद या गावांमधील शेतकरी माझ्याबरोबर आहे आणि शेतकऱ्यांनी मला एक प्रश्न विचारला की विनोद भाऊ, तुम्ही जे तांदळाच्या मिक्सिंगबद्दल बोलता, तुम्ही त्या मार्केट कमिटीच्या संचालकांवर डायरेक्टरांवर तुम्ही आरोप करता की हे मार्केट कमिटीने थांबवलं पाहिजे आणि मार्केट कमिटीच्या डायरेक्टरांनी व्हॉट्सअप ग्रुपांमध्ये मेसेज पाठवले का हे थांबवायचं काम आमचं नाही, ही जबाबदारी आमची नाही आहे, ती फूड अँड ड्रग्ज विभागाची, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आहे, मग तुम्ही त्यांना बदनाम करता असं त्यांचं म्हणणं आहे। तर मग मी त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी हे बघा मार्केट कमिटी कायदा मी हे पुस्तकच घेऊन आलो आहे, तुम्हाला सगळ्यांना दाखवतो। हे बघा आणि त्याच्यामध्ये हां तर मी हे पुस्तक आणलं आहे आणि हां याच्यामध्ये कायदा आहे अधिनियम 21 सन 1964 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 20, त्याच्यामध्ये अधिनियम क्रमांक 21 नंबरचा आहे। त्याच्यामध्ये शेतीच्या उत्पादन भेसळ करण्यास प्रतिबंध, बाजार क्षेत्रात किंवा बाजार काम करणाऱ्या कोणत्याही इस्माने शेतीच्या उत्पादनाची भेसळ करता कामा नये किंवा अशी भेसळ करविता कामा नये, बाजार क्षेत्रात शेतीच्या उत्पादनाची भेसळ होण्यास प्रतिबंध करण्यासंबंधात सर्व योग्य वाजवी तजवीज करणे हे बाजार समितीचे कर्तव्य असेल व अशी तजवीज करताना, खरेदी विक्रीच्या प्रसंगी प्रक्रिया करताना, साठवणी करताना किंवा बाजारातून निर्यात करताना जरूर लागणारे मालाचे नमुने घेण्याचा बाजार समितीला अधिकार आहे। बघा आता तुम्ही हे पुस्तक घे तर काय मी घरात नाही छापलं, हां हे काय तुम्ही आता हे बघा हा कायदा आहे। मग मला सांगा, एवढे 70-75 वर्ष झाले आता आपल्याला देशाला स्वातंत्र्य होऊन, पुंजाबाबा गोवर्धन यांनी 1949ला भाताचा लढा दिला, त्यानंतर आता हा जो काही काळा बाजार गुटीत चालू आहे हा आपल्या पुढाऱ्याला का दिसत नाही, मार्केट कमिटीला का दिसत नाही, तुमचं काय मत आहे? बरं तुम्हाला माहिती आहे ना गुटीत भेसळ होते, हे तर सगळ्यांना माहिती आहे। हां का हो दादा, तुम्हाला माहिती आहे ना भेसळ होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती काय तांदळामध्ये काय काय होतं, बाहेरचं तांदूळ आणतात त्याच्यामध्ये आपलं तांदूळ मिक्स करता, म्हणजे ते जवळजवळ 12-12.5 हजार टन तांदूळ येते बाहेरून, त्याच्यामध्ये आपलं तांदूळ मिक्स करून आणि त्याचा व्यापार केला जातो आहे। मग हे आपला शेतकरी सुरक्षित करायला हे आपल्या बाजार समितीचं काम नाही का? आता ते म्हणता फूड अँड ड्रग्ज विभाग आहे, बघा आता स्पष्ट कायदा आहे, पुस्तक आहे, मग हे डायरेक्टर जे तुम्ही निवडून दिले त्यांना कायदा माहीत नाही आहे, मग तुम्ही शेतकरी त्यांना गावोगाव आलो जाब का विचारत नाही? आता इथून पुढे विचाराल का जाब? हां का विचारणार का जाबदार? हां का बा जर तुम्ही मग नाही तर अभ्यास करा, हे पुस्तकं त्यांना मी तसे एक भेट देणार आहे। परंतु माझी या माध्यमातून मार्केट कमिटीच्या सर्व डायरेक्टरांना आणि सभापतींना माझी एक विनंती आहे की तुम्ही मार्केट कमिटीचे अधिकार आणि त्यांचे कायदा हे सगळं तुम्ही अभ्यास करा आणि घुटीतल्या तांदळामध्ये होणारी शेतकऱ्याच्या मोत्यासारखं सोन्यासारखं पिकवलेलं जे धान, आमच्या बापदाद्यांनी पूर्वजांनी ती भात शेती करून आणि एक उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून इगतपुरी तालुक्याचं देशभर नाव मिळवलं आणि त्या नावाला हे व्यापारी कलंक लावत आहे। आणि मग तुमची नैतिक जबाबदारी आहे ही मिक्सिंग थांबवणं आणि माझ्या शेतकऱ्याला चांगला भाव देणं। जर ही मिक्सिंग थांबली तर आपल्याला 80 किलोला 4-5 हजार रुपये भाव मिळणार नाही, 100% मिळेल का नाही? बरं का मिळेल का नाही? हां मग बघा माझ्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ही मिक्सिंग थांबवली पाहिजे आणि तुम्हाला ती थांबवायची आहे। जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र।